नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्नॅप स्पर्श पोर्टल या अंतर्गत प्रत्येक मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेचे चेकर मेकर यांचे पासवर्ड तयार करायचे आहेत. ई हस्ताक्षर आपल्याला ॲड करायचं आहे आणि आपलं जे होल्डिंग अकाउंट आहे, म्हणजे आपण जे करंट अकाउंट तयार केलं होतं ते आपल्याला मॅप करायचं आहे. त्या ठिकाणी ते अकाउंट आपल्याला ॲड करायचं आहे. ही सर्व प्रोसिजर स्टेप बाय स्टेप आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण या गुगल क्रोमवर किंवा कोणत्याही ब्राउझरवर आपण स्पर्श पोर्टल हे नाव लिहून सर्च केले की सर्वात अगोदर वरच्या बाजूला महाकोश ही एक लिंक आपल्यासमोर, ही वेबसाईट आपल्याला समोर दिसणार आहे, फायनान्स डिपार्टमेंट. त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण होम पेजवर आलो आहोत. या ठिकाणी लॉगिंग टॅब आपल्याला दिसणार आहे, त्यावर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचे आहेत. प्रत्येक शाळेला तालुका कार्यालयाकडनं युजर आय डी आणि पासवर्ड पुरवण्यात आलेले आहेत. एक एक्सेल शीट आपल्यापर्यंत पोहोचली असेल, नसेल तर आपण केंद्रप्रमुख मार्फत आय डी आणि पासवर्ड मिळवू शकतात. आपल्याला जो आय डी दिला असेल तो आय डी आपल्याला इथं नमूद करायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे, डिफॉल्ट पासवर्ड. त्यानंतर इथं कॅप्चासाठी एक कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. ही कॅल्क्युलेशनचे जे आन्सर असेल ते आन्सर आपल्याला इथं नमूद करायचं आहे आणि लॉगिंग या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आता चेकर आणि मेकर यांचे पासवर्ड चेंज करण्यासाठी टॅब उपलब्ध झालेले आहेत. एक लक्षात असू द्या, मागील काळामध्ये आपण PFMSमध्ये जे बिल तयार केलं होतं त्यावेळेस 2 युजर आय डी असायचे, म्हणून आपण पासवर्ड एकच कॉमन ठेवत होतो. पण या ठिकाणी युजर आय डी एकच आहे चेकर आणि मेकरला, म्हणून पासवर्ड आपल्याला वेगळे करावे लागणार आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, पासवर्ड तयार करताना चेकरचा वेगळा आणि मेकरचा वेगळा तयार करा. आता या ठिकाणी चेंज सेल्फ पासवर्ड, इथं सेल्फ पासवर्ड म्हणजे हे जे इकडचा भाग आहे पासवर्ड चेंज करण्याचा हा चेकरचा असणार आहे आणि इकडचा जो भाग आहे हा आपला मेकर म्हणजे मुख्याध्यापकांचा असणार आहे. ओळखण्यासाठी तुम्ही बघा, स्नॅप एजन्सी म्हणून इथं फायनल आलेलं आहे. फायनल म्हणजे चेकर, SMC अध्यक्ष, आणि इथं स्नॅप एजन्सी ड्राफ्ट आलं तर लक्षात घ्यायचं की ते HM म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक यांच्या पोर्टलवर आपण काम करत आहोत. आता आपण हे फायनल एजन्सी म्हणजे थोडक्यात आपण चेकर यांच्या स्तरावर काम करत आहोत आणि आपला हे दोघं पासवर्ड आता आपण चेंज करणार आहोत. मग सर्वात अगोदर सेल्फ म्हणजे चेकर म्हणजे अध्यक्ष, मग त्यांच्या पासवर्ड आपण तयार करूया. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला HM यांचा पासवर्ड तयार करायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर आता आपल्याला काय, सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपण पासवर्ड चेंज केलेले आहेत. आता आपण लॉग आउट होऊया. आता या ठिकाणी आपण पहिली स्टेप सक्सेसफुली पूर्ण केली आहे, ती म्हणजे चेकर आणि मेकर यांचे पासवर्ड आपण तयार केले आहेत. आता त्यानंतर आपली दुसरी स्टेप असणार आहे, ती म्हणजे SMC अध्यक्ष यांचे ई हस्ताक्षर आपल्याला ॲड करायचे आहे. त्यासाठी परत आपण लॉगिंग या टॅबला क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला आपला युजर आय डी टाकायचा आहे आणि पासवर्ड. आता पासवर्ड आपण 2 तयार केले होते, चेकरच्या आणि मेकरच्या. या ठिकाणी आपल्याला परत चेकर म्हणजे SMC अध्यक्ष यांचाच पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी परत हे जे कॅल्क्युलेशन आहे त्याचे आन्सर आपल्याला इथं लिहायचं आहे आणि लॉगिंग या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, स्नॅप एजन्सी फायनल याचा अर्थ होतो की आपण चेकर यांच्या आय डीमध्ये लॉगिंग केलेलं आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला त्यांचं ई हस्ताक्षर तयार करायचं आहे, म्हणून या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला वरती ई हस्ताक्षर हा एक पर्याय आपल्याला दिसणार आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यात आपल्याला 3 पर्याय दिसणार आहेत. त्यापैकी पहिला पर्याय असणार आहे एजन्सी डिक्लेरेशन. या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला काही माहिती दिसणार आहे, ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. मग सर्वात अगोदर जी पहिली टॅब आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करूया. इथं SLS कोड आपल्याला विचारला जाणार आहे, तो आपल्याला डिफॉल्ट तिथं आलेला असणार आहे, फक्त आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मग आर यू इन गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हणजे आपले जे चेकर आहेत SMC अध्यक्ष हे सरकारी कर्मचारी आहेत का, यस किंवा नो योग्य पर्याय आपण सिलेक्ट करायचा. त्यानंतर मग नेम ॲज पर आधार, म्हणजे SMC अध्यक्ष यांचं आधारावर जे नाव आहे ते जशाच्या तसे इथं आपल्याला टाईप करायचे आहे, म्हणून त्या अध्यक्षांचं आधार कार्ड आपण सोबत झेरॉक्स किंवा त्याचा फोटो असू द्या आणि त्याच पद्धतीने हे नाव इथं टाका. त्यानंतर अध्यक्षांचा मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक असेल तोच मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे.
त्यानंतर आपल्याला इथं पद लिहायचं आहे, म्हणजे आपले जे अध्यक्ष आहेत त्यांचं पद आपल्याला इथं नमूद करायचे. SMC चेअरमॅन लिहा किंवा अध्यक्षही लिहू शकतात, किंवा आपल्याला इथं पदाच्या बाबतीमध्ये जे योग्य वाटेल ते आपण लिहू शकतात. त्यानंतर पिन कोड लिहायचा, ते जिथं वास्तव्य करत आहेत तिथला. ऑफिस ॲड्रेस आपल्या शाळेचा टाकला तरी चालेल, किंवा त्यांचा गावाचा ॲड्रेस टाकला तरी सुद्धा चालणार आहे. सर्व माहिती भरल्यानंतर डिक्लेअर एजन्सी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या खालच्या बाजूला इथं बघा एंट्री पेज दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला SMC अध्यक्ष यांची सर्व माहिती इथं दिसणार आहे. आणि सर्वात शेवटी इथं बघा व्ह्यू PDF टू ई साईन या ठिकाणी हे जे रेड PDFचं सिम्बॉल दिसत आहे त्यावर क्लिक करूया. ह्या पद्धतीनं आपल्याला इथं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म दिसणार आहे. भरपूर वेळेस काही कंडिशनमध्ये काही शिक्षकांना फक्त हा फॉर्मच दिसणार आहे प्रिंट करण्यासाठी, हे खालचे टॅब इथं दिसणार नाही. अशा वेळेस काय करावं, आपण लॉग आउट होऊन परत लॉग इन व्हायचं आणि ती टॅबला क्लिक केलं आपण PDFची टॅबला, तर आपल्याला हे खालचा जो सर्व मजकूर आहे किंवा हे जे टॅब आहेत हे सर्व दिसतील. रेअर कंडिशनमध्ये होतं, सहसा आपल्याला हे दिसणारच आहे या पद्धतीने पेज. त्यानंतर आपल्याला आता प्रोसीड टू ई साईन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय दिसतील. त्यातील पहिले 2 पर्याय आहेत OTP आणि बायोमेट्रिक. त्यापैकी फक्त OTP हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बायोमेट्रिक हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा नाही. आणि त्यानंतर शेवटचा आय हॅव रीड अँड एक्सेप्ट द डिक्लरेशन या ठिकाणी चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हा जो मजकूर आहे म्हणजे डिक्लरेशन आहे, हे सर्व वाचून आपण सर्व बाबी मान्य केल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर मग आता प्रोसीड टू ई साईन या टॅबवर आता क्लिक करूया. आता या ठिकाणी आपल्याला आधार नंबर हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि तो ऑलरेडी सिलेक्टच असणार आहे. ओके, त्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी SMC अध्यक्ष म्हणजे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचा आधार क्रमांक टाईप करायचा आहे. त्यानंतर गेट OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मग या ठिकाणी त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर जो असेल आधार कार्डला त्यावर OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. या ठिकाणी परत आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर आता आपण क्लिक करूया. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला एक मेसेज दिसणार आहे, ई साईन कम्प्लिटेड सक्सेसफुली, म्हणजे आपली ही प्रक्रिया 100% यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी ई साईन आपण जे केलेलं आहे त्याच्या डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर इथं डाउनलोड ही टॅब दिसत आहे, तिथून आपण PDF डाउनलोड करू शकतात. आता या पुढील भागामध्ये आपण होल्डिंग अकाउंट कशा पद्धतीने मॅप करायचं या व्हिडिओमध्ये आपण घेणार होतो, पण व्हिडिओ खूप लांब झाला असता म्हणून ती जी प्रक्रिया आहे ती स्टेप आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. त्यानंतर पासवर्ड चुकले असतील तर पासवर्ड कशा पद्धतीने दुरुस्त करायचे आणि इतर जे टॅब आहेत त्या सर्व टॅबची माहिती, म्हणजे आपल्याला या स्पर्श पोर्टल अंतर्गत व्यवहार करताना कोणताही अडचण येणार नाही याविषयी प्रत्येक मुद्द्याला अनुसरून आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.